तो अर्धा साडीवर होता ना अर्धा हारावर. आता हे मच्छर चावलं तरी रडत होतं माऊली महाराज. आणि याच्या अंगावर तो किडा यायचा म्हणले होतं हे आरबळलं ना. आणि तो आरबळून म्हणतो बाबा छकीच्या छाई वय किया. ते बोबडं होतं म्हणा इंजिनियर असा ना का. बाबा छकीच्या छाई वय किया. आता छकी काय दम काढते काय ती म्हणती मयाव तू ये मयाव तू ये. तिला बघायला पाहुणे यायचे. पाहता क्षणी मुलगी पसंत व्हायची. पण मुलगी का बोलली की पाहुणे हात धुईला माजलगावच गाठायचे जेवण करीत असले तरी. का बोबडी होती महाराज बोबडी होती. वडिलांनी सांगितलं हे बघ तू जर का बोलली तर आता दुसऱ्या वेळेस तुला मुलगा बघायला बोलवतच नाही. काय सांगायचं आम्ही उत्तर देऊ ना तू बोलू नको. पण बोबड्या माणसाला दमच निघत नाही महाराज बोलतच मध्ये. ती म्हणली काही करा पप्पा आता नाही बोलणार मी आता बिलकुल बोलत नाही. एवढ्या वेळेस फक्त बोलवा हे माय ततना तलू. तिच्या वडिलांनी मुलगा बोलवला बघायला महाराज. त्याचा मित्र ते गाडीवर आले दोघ जण बघायला मुलगा. तिने सुंदर प्रकारे साडी घातली. चहाचा तबक घेऊन पदर घेऊन ती अशी समोर आली. चहा त्या दोघांच्या हातामध्ये दिला महाराज कप. आता कप हातात दिल्यावर लगेच तोंडाला लावायचा का. पण हे बाजूला जे आलेलं असतंय ना मुलाच्या सोबत ते फक्त हावडालाच आलेलं असतंय. त्याने उचलला कप की लावला तोंडाला. बसला ना महाराज चटका. ते काय म्हणतं बाबा चाले दलमय लाव. ती म्हणली हे तर आपल्याच पार्टीचं निघालो. मग आता काय होतंय बोलायला म्हण. पण तिला वाटलं पसंत करणारा मुलगा वेगळा आहे बोलून जमायचं नाही. हा त्याचा मित्र आहे. हा म्हणतो बाबा चालय दलमय लाव. तो मुलगा आलताना बघायला तो बी म्हणतो हो ना लाव मला बी लईत पोलाला. हे म्हणली आता दोघे आपल्याच पार्टीचे. तो म्हणतो चालय दलमय लाव. हा म्हणतो हो ना लाव मला बी लईच पोलाला. मग ती म्हणते त्यानं मन फुतून फुतून आणि बतीत वतून. विठाला विठाला त्या मुलाने काही पसंती दिली नाही महाराज. ते मला ती बी बोबडी मी बी येणारी पुढची जी पिढी आहे का सगळे बोबडेच होते. मला आपल्या घरात नको गेलं बेबी तुला सांगितलं होतं हे बघ छकू दीदी बोलू नको. तू काय बोलल्याशिवाय राहत नाही. आता तुला मुलगाच बघायला बोलवायचा नाही. तनाता वय तलू माय पप्पा आता येतात बोलवा. आता बिलकुल बोलतच नाही. त्यांनी मुलगा बोलवला. जवळचा अख्ख्या तालुक्यात माहीत झालं मला यांची छकू दीदी बोबडी आहे. त्यांनी पुण्याचा नवरदेव बोलवला. नवरदेव त्याला इंजिनियरची पगार कंपनीची गाडी स्वतःची गाडी बसायला माडी. तू एवढा नाजूक महाराज मच्छर चावला तरी 2 दिवस खाजवत बसायचा असा नाजूक मुलगा. तो आला बघायला. पण अडचण अशी तो घाईत असल्यामुळं मामा सोबत आणले होते. म्हणला मामा मुलगी दिसायला सुंदर आहे तुम्ही पसंती देऊन टाका मी निघतो. लगेच निघून गेला. मामाने बाकीचं सगळं बागून घेतलं. हळूहळू हळूहळू लग्न जवळ येऊ लागलं ना महाराज. सगळ्या गावातले लोक माय बोबडी ती बोबडी. पण इंजिनियर मिळाला माय. जिकडं तिकडं ही चर्चा. आता या छकू दीदीचं लग्न जवळ आलं महाराज. अगदी लग्नाची घटका आली बरं का बाबराव महाराज. आणि ते नवरा नवरी असे मंडपाच्या दारात आले. सगळे लोक त्यांच्याकडे बघायले. पण जेव्हा ते तिथून इथपर्यंत येत असतात ना स्टेज पर्यंत ते असे चालतात महाराज. का तसे चालतात नजरा सहन होत नाहीत महाराज. नजर लागते म्हणतात ना. मंडपातला प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्याकडे पाहत असतो. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे पाहत असतो. त्या गावातले मुलीकडचे मुलगा कसा आहे हे पाहत असतात. आणि मुलाकडची मुलगी कशी हे पाहत असतात. आणि स्टेजवर आल्यानंतर देवबाप्पाने सुरुवातही केली. स्वस्ती श्री गणनायक गजमुख. मंगलाष्टका झाल्या. नवऱ्याला माहित नाही मुलगी कशी आहे आणि मुलीलाही माहित नाही मुलगा कसा आहे. याच्या हातातला हार मुलीच्या गळ्यात जाणार आणि मुलीच्या हातातला हार याच्या गळ्यात येणार. तेवढ्यात या मुलाला दिसलं
त्या छकुतीच्या त्या हारावर तणकिडा होता महाराज, तणकिडा. तो अर्धा साडीवर होता ना अर्धा हारावर. आता हे मच्छर चावलं तरी रडत होतं माऊली महाराज. आणि याच्या अंगावर तो किडा यायचा म्हणले होतं, हे आरबळलं ना. आणि तो आरबळून म्हणतो, बाबा छकीच्या छाई वय किया. ते बोबड होतं म्हण इंजिनियर, असं ना का, बाबा छकीच्या छाई वय किया. आता छकी काय दम काढते काय, ती म्हणती मयाव तू ये, मयाव तू ये. तात्पर्य नशिबात बोबडा होता, बोबडीला बोबडाच मिळाला. विठाला विठा. जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा अभाव असला ना महाराज, जीवनाला मूल्य प्राप्त होत नाही. सर्व गुणसंपन्न असणाऱ्या व्यक्तीमध्ये एखादी गोष्ट उणीव असली तर जीवनाला महत्व प्राप्त होत नाही. पण माझा राजा असा होता, एकही उणीव सापडत नाही महाराज राजामध्ये, एकही उणीव सापडत नाही असा माझा राजा. रायांच्या इतिहासाची अमर झाली गाथा, शहाजींचे बाळ राजे, आई जिजामाता, नरसिंहाचा छावा माझा शंभूराजा होता. तुम्हा पुढे आदराने झुकतो हा माथा. जय शिवराय, जय शिवराय, जय गावातील समस्त शिवप्रेमी मंडळींनी हा शिवजन्मोत्सव सोहळा यथायोग्य पद्धतीने साजरा केला महाराज. साजरा करतात पण कसा करतात, डीजे लावतात, नको नको ते गाणे वाजवतात. अरे ज्या आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करण्याकरता, तिला सन्मान प्राप्त करून देण्याकरता राजानं रक्त सांडलं, त्याच आया बहिणींची विटंबना करणारी जर गाणे आम्ही डीजेवर लावले महाराज आणि राजांच्या समोर जर दारू पिऊन नाचलो, तो सन्मान नाही, अवमान आहे. म्हणून अशा प्रकारची जयंती तुम्ही साजरी करताय, याकरता सर्वांना भजनी मंडळीला विनंती करतो, मी टाळ्या वाजवा ग्रामस्थांसाठी आणि या सर्व शिवप्रेमी मंडळींसाठी. एक काळ असा होता ज्या काळामध्ये आम्हाला अस्तित्व नव्हतं, आम्हाला परकीयांची गुलामी करावी लागायची, आमच्या आया बहिणी बाटवल्या जायच्या, असंख्य अनंत त्रास आम्हाला भोगावे लागायचे. कुणाकडे दाद मागायला जावं तर यवनी सत्तांचं थैमान माजलेलं होतं महाराज. जो दाद मागायला जाईल त्याच्यावर परत अन्याय व्हायचा. कुणीही यावं, कसंही वागावं, समाजावर अन्याय करावेत, अत्याचार करावेत. आणि अशा वेळी जागी एक स्त्री विचार करतीये, अरे या भूमीच्या पुत्राला, या हिंदुस्थानच्या सुपुत्राला इथं काही अधिकार नाही, त्याला इथं काही अस्तित्व नाही, कुठवर सोसायचे हे अन्याय. मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थै 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 नाचत होत्या. गावाची गावं लुटली जात होती, गावाची गावं पेटली जात होती. अरे लुटलं जात होतं सर्वस्व, लुटली जात होती आया बहिणींची आबरू, मंदिरं पाडली जात होती, शेतातली पिकं जाळली जात होती, घोड्याने तुडवली जात होती. आणि अशा वेळी माझी जाऊ विचार करतात की असा कुणीतरी जन्माला यावा ज्याने हा अन्याय अत्याचार थांबवावा, ज्याने ही 750 वर्षाची गुलामगिरी थोपवावी. पण करणार काय, कोण करेल हे सर्व? तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी
निजामाची चाकरी सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. माहुली किल्ल्यावर माझी जाऊ आहेत, पण आता जिजाऊंना माहुली किल्ल्यावरून हलवणं गरजेचं आहे का? माझ्या माझी जाऊ त्या चिमुकल्या शिवबांना जन्म देणार आहे. अवघ्या 5 महिन्याच्या गरोदर आहेत माझी जाऊ. पण विचार करतात राजेश, शहाजी राजे, कुठं ठेवावं, कुठं ठेवावं. आणि तेव्हाच त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गड शिवनेरी. आल्या 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 माझी जाऊ शिवनेरीवर आल्या. त्या गडाचे गडकरी आहेत शिदोजी विश्वासराव आणि त्यांच्या राणी लक्ष्मीबाई. या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत. काहीच दिवसांनी राजे जन्माला येणार आहेत. पण अशामध्ये प्रचंड ताणतणावाचं जीवन आहे. सगळीकडे अन्याय अत्याचाराचं थैमान माजलेलं आहे. आणि त्यावेळेस जिजाऊ गडावर आहेत. एक हेर धावत आला आणि बोलू लागला, मासाब घात झाला, घात झाला, घात झाला, मासाब घात झाला. अंग घामाने लपडून गेलेलं आहे, लटलट आहे. जिजाऊ म्हणतात, झालं काय सांगा, आम्हाला जास्त धीर धरवत नाही, बोला. तो हेर बोलू लागला, मासाब तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या सुलतानाला कुर्णी साथ करायला गेले मासाब. पण सुलतानाचा कट कळाला नाही. अचानक सुलतान उठून गेला. यवनांच्या तलवारी निघाल्या आणि तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावाचा, तुमच्या भाषाचा दरबारात खून झाला मासाब, खून झाला. हातात शस्त्र नाही, जंबियाने बचाव करणार तो किती. आणि जिजाऊ उभ्या आहेत तिथेच खाली बसल्या. अरे कुठवर सोसावा हा अन्याय, ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावाची कत्तल भर दरबारामध्ये व्हावी. अरे कधी थांबणार हे अन्याय अत्याचार. पण करणार काय? त्या टायमाला जिजाऊंना अत्यंत दुःख झालं. वडील लखोजीराव, अचलोजीराव, राघोजीराव दोघ जण बंधू आणि यशवंतराव भाचा, हे 4 जणांची कत्तल झाली आणि यांच्या बायका सती गेल्या महाराज. जिजाऊ दुःखी झाल्या. अरे आमचं माहेर संपलं, आमचं सुखाचं माहेर आता आम्हाला कधीच मिळणार नाही. जिजाऊने अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, मासाब स्वतःचा नाही, कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा. या बाळावर काय परिणाम होतील मासाब. आणि जिजाऊ बोलतायत, आम्हाला आता काही खाऊ वाटत नाही, आम्हाला आता अन्नाचा घास जात नाही. पण त्यावेळेस लक्ष्मीबाई बोलतात, मासाब तुम्हाला डोहाळे नाही लागले, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. तेवढ्यामध्ये हेर धावत धावत आलेला आहे आणि मुजरा करता झाला, मासाब मासाब मासाब. घराण्याची आबरू वाटली मासाब. लटलट अंग करतंय घामाने, अंग डबडबलेलं आहे. आणि मासाब बोलतात, बोला झालं काय. आणि हेर सांगू लागला, मासाब भोसले घराण्याची कुलवधू, खिळोजी राजांची धर्मपत्नी पंचवटीवर स्नानासाठी गेली मासाब. त्या मोहब्बत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या उचलून नेली, वो उचलून नेली. मासाहेबांच्या डोळ्यामध्ये रक्त आलं आणि बोलतात, मासाब तुम्ही म्हणता ना हो लक्ष्मीबाई, तुम्हाला डोहाळे कशाचे लागले, सांगू सांगू मला डोहाळे कशाचे लागले. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखनी शमशेर घ्यावी, घोड्यावर स्वार व्हावं आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या या यवनांची धड शिर उडवावी. आणि गेल्या 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 मासाहेब सरळ गेल्या त्या शिवनेरीवरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि शिवाई देवीला गारानं मांडलं, हे आई, हे अन्याय अत्याचार थांबणार की नाही. आणि जाऊ बोलतात, हे देवी, या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगली जातात, हे कधी थांबणार, कधी थांबणार हा त्रास.
आणि आपलं गारानं जिजाऊ बोलू लागल्या, हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासनी चिरफाडण्या मज पुत्र दे. अगं देवी, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपून टाकेल, संपुष्टात आणेल. आणि जिजाऊ बोलू लागल्या, जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जुलूम हाहाकार मातला धावून तू येई. जागी होई धाव का शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा देई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. हा जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, रणधुरंदर अंश शिवाचा पुत्र मला दे. जाग आई धाव शिवाई, जय हो. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. दारू गडबड दारू गड, दारू गडबड दारू गडबड, दारू गडबड दारू गड, दारू गडबड आणि पाहता पाहता ती देवी प्रसन्न झाली. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय, जिजाऊ. राजा जन्माला आला, आम्ही त्याची जयंती करतो. जयंती कशी करावी? अयोग्य मार्गाने कधीच करायची नाही. अरे राजांची जयंती अशी करायची, दारू प्यायची नाही, पिऊ द्यायची नाही, व्यसन करायचं नाही, व्यसन करू द्यायचं नाही. आणि जर कोणी व्यसन करत असेल तर समोर यायचं, राजा आजपासून व्यसन सोडलं, ही घ्या तंबाखूची पुडी फेकून द्यायची, ती खरी शिव जयंती असेल महाराज. व्यसन थांबवायचं, ती खरी माझ्या राजाची जयंती असेल. दारामध्ये रांगोळी काढली पाहिजे. अरे आपल्या घरावरती भगवा फडफडला पाहिजे, ती खरी जयंती आहे. नाचून नाही, शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करायची महाराज. कशी करायची? भगव्याची शान राजाचा मान, रांगोळी काढा दारी. भगव्याची शान राजाचा मान, रांगोळी काढा दारी. जय जय भवानी, जय जय शिवाजी.
माझ्या शिवरायांची प्रतिमा मांडली पाहिजे, समोर दिवसभर तेवत ठेवला पाहिजे, अशी जयंती साजरी करायची महाराज. राजांचे विचार या नव्या पिढीपर्यंत कसे जातील या विचारानं जयंती करायची. अहो एवढा आदर्श जगात कुणाकडेच नाही हो. लोकांना नाटकी कॅरेक्टर तयार करावे लागले. हा सुपरमॅन स्पायडरमॅन ही कल्पना आहे का वास्तव आहे महाराज? कल्पना. पण एवढा पॉवरफुल मॅन फक्त हिंदुस्थान मध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करणार छत्रपती राजा, तो खरा सुपरमॅन आहे महाराज. तो खरा पॉवरफुल मॅन आहे ज्याने हे स्वराज्य निर्माण केलं. काल्पनिक गोष्टीच्या मागे पळण्याची गरज नाही, पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे पळण्याची गरज नाही. खरी संस्कृती तुम्हाला आम्हाला दिली ती राजाने दिली, त्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला खरं तर सहन केलं महाराज, जिजाऊंनी सहन केलं, माझ्या राजाने सहन केलं. बाळराजे हळूहळू मोठे होऊ लागले. भाला कसा चालवावा जिजाऊंनी त्यांना शिकवलं. तलवार कशी चालवावी, घोडा कसा फेकावा, आणि या सह्याद्रीमध्ये घोडा इकडून तिकडे कसा उडवावा, हे सगळं मा जिजाऊंनी माझ्या राजाला शिकवलं. पाहता पाहता राजा हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे. जिजाऊंनी त्यांना रामायणाच्या गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या, संत चरित्र त्यांच्या पुढे वर्णन करायचं, आणि अशा प्रकारचं मॉरल कॅरेक्टर, एक आदर्श विचार असणारा राजा तयार झाला महाराज. एके दिवशी जिजाऊ राजांना घेऊन येते फेरफटका मारायला, टहळणी करायला गेल्या, आणि राजे पाहतात आऊ साहेब कोण आहे हे? यांच्या अंगावर धड कपडे नाहीत, यांची शरीर जीर्ण झालेली आहेत, यांना अन्न मिळतं की नाही, यांना घर नाहीत. त्यावेळेस मा जिजाऊ बोलतात, राजे हा बळीराजा आहे. राजा कुठं असा असतो? राजाच्या अंगावर वस्त्र नसतात, राजाला खायला अन्न नसतं. आणि मग तेव्हा जिजाऊ बोलतात, राजा तुम्हाला तेच करायचं, या बळीराजाचं राज्य निर्माण करायचं, त्याला अस्तित्व निर्माण करून द्यायचं. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग चांबार कुमार लोहार सुतार मराठा 18 पगड जातींचं 12 बलुते दाराचं स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. द्या मला वचन, द्या मला वचन. वचन साहिब वचन पूर्ण करी, वचन साहिब वचन पूर्ण करी. मैरा जाग मज शुभाग बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी शिवराजा हो, बसला घोड्यावरी, बसला आणि राजांनी वचन दिलं, आऊ साहेब हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा असेल तर त्यासाठी रक्त सांडायला तयार आहे, प्राण अर्पण करायला तयार आहे. या बळीराजाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी गटाला सामोरं जायला तयार आहे. आणि निघाला माझा राजा. अवघे 400 मावळे सोबत घेतलेले आणि गेला राजा त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. रायरेश्वरासमोर मस्तक ठेवलं, तलवार काढली, आपली करंगळी कापली, आणि आपल्या रक्तानं त्या रायरेश्वराचा अभिषेक केला. आणि बोलला राजा, हे रायरेश्वरा, हे या मर्द मराठ्याचं सांडणार रक्त यानंतर रक्त सांडेल, यवनाचं सांडेल, गनिमाचं सांडेल, वैर्याचं सांडेल. वरदान दे, वरदान दे. आणि निघाला राजा. अवघे 400 मावळे गड तोरणा झडप घातली तोरण्यावरती, आणि तोरण्यावर झडप घातल्यानंतर तोरणा काबीज केला, आणि त्या राजानं या स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा घेतला अवघे 400 मावळे, राजाने तोरणा घेतला आणि स्वराज्याचं तोरण त्या तोरणा गडाला बांधलं. सहन केलं महाराज कुणी? जिजाऊंनी सहन केला त्रास, शहाजी राजांनी त्रास सहन केला, आणि तेव्हा कुठं हा राजा तयार झाला महाराज. आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार.
मोड झाला दोषांचा दोषांचा हे झाला